आता राज्यकारभारातून वेळ काढून लवकरच त्यांची भेट घे बरं. अहो साहेब, आम्हास माफी द्या. राजकारणाच्या धक्काधक्कीत नाही जमलं जायला. आम्ही उद्याच निघतो चाफळकडे. पंधांना म्हणावं, कोण असतील त्यांना तिथेच थांबवा. आम्ही जातीने येतो. सांगतो. राजे गुजरात हे दिक्कर गोसावी. बोला दिनकर गोसावी, कसं ना केलं? आमच्या स्वामींनी आपल्याकरिता एक कविता दिला आहे. हा कविता आपणास कोणालाही देऊ नये अशी आज्ञा आहे स्वामींची. कोण आपले स्वामी? काय नाव त्यांचं? आमचे स्वामी म्हणजे समर्थ रामदास स्वामी. पंत, हे सारं जरा मोठ्याने वाचा. वयाने आम्ही लहान असूनही स्वामींनी इतका विरोध्या का लावल्या ह्याचं आम्हास नवल वाटत आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, या मंडळाचे ठाई धर्मरक्षक ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. पंत, यांच्या स्वामींनी आमच्या नेत्रात झणझणीत अंजन घातले आहे. पंत, आधीच आम्हास त्यांना भेटायला खूप उशीर झाला आहे. तेव्हा आम्ही आताच निघतो स्वामींना भेटायला. राजे जरा थांबा. ह्या एका ओळीचे मर्म लक्षात घ्यावे. कोणत्या? ह्या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. महाराष्ट्र धर्म याचा अर्थ फार व्यापक आहे. राजे, तुम्ही स्वामींची भेट त्वरित घ्यावी हेच श्रेय असतं. पण आम्हाला मात्र आता आज्ञा द्यावी. जय जय रघुवीर. राजे स्वामींना भेटायला येतात. राजे स्वामींना भेटायला निघतात. चाफळला जातात तेव्हा त्यांना कळते स्वामी शिंगणवाडीला आहे. तर ते शिंगणवाडीला येतात. मनात विचार करत असतात, आऊसाहेब, आबासाहेब, दादोजी पंत यांच्या व्यतिरिक्त पायी डोई ठेवली ती फक्त कुलदेवतेच्या, शिखरावरील शंभूच्या, आळंदीच्या ज्ञानोबांच्या आणि देहूच्या तुकोबांच्या. या व्यतिरिक्त पायावर डोकं ठेवावं असं कोणी दिसलंच नाही. पण आता या भूलोकावर एक नवा विचार घेऊन ही विभूती अवतरली आहे. त्यांनी प्रत्यक्ष आबासाहेबांना सांगितलं होतं की तुमचं सारं शौर्य दुसऱ्यांसाठी असल्याने व्यर्थ आहे. आणि आता आम्हाला एक नवीन भव्य विचार सांगत आहे. महाराष्ट्र धर्म काय असावा याचा व्यापक अर्थ. असा विचार करत राजे शिंगणवाडीला पोहोचले. राजे आपल्या भेटीस आले आहेत. तेव्हा तू त्यांना मंदिराकडे घेऊन जा. त्यांना म्हणावं, प्रथम श्रीराम दर्शन घ्या. सभा मंडपात सुखासनी बसा. आम्ही येतच आहोत म्हणावं. गुरुमाऊली सगळं सांगून झालं. पण राजे म्हणाले, तिथे स्वामी असतील ते तिथे श्रीराम बनले. तेथील दगड मातीत ते आमचे शिफासन आणि इथेच होत आहे. उद्धवा, त्यांना म्हणावं, या वृक्षस्थळी आज पहाटेपासून आम्हीही त्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत. कशी आज्ञा गुरुमाऊली.
राजे आपल्या मोकळ्या थैलीत काय भरून देऊ सांगा? आपल्या अनुग्रहाचा आणि उपदेशाचा मी अभिलाषी आहे स्वामी. ठीक आहे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ शांत मुद्रेत नेत्र बंद करून बसतात. राजे आपला जिरेटोप काढून बाजूला ठेवतात आणि गुडघ्यावर हात जोडून बसतात. समर्थ हळुवार नेत्र उघडतात. नतमस्तक झालेल्या शिवरायांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवतात आणि म्हणतात, ऐक शिष्या येथीलचे वर्ण स्वये तुमची आहेस ब्रह्म. ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. उठा शिल्पा स्वरूपाचा बोध केला आहे तोच अंतरी रुजवा. उत्तम शिष्याची सारी लक्षणे तुमच्यात आहेतच. तुमचे राजकर्तव्य तुम्हाला विसरून चालणार नाही. राज्यकर्मावर रामधर्माचा अंकुश ठेवून राजकारण कराल तर तो महाराष्ट्र धर्म ठरेल. स्वधर्माचे रक्षण आता या महाराष्ट्रापासून सुरू करा. धर्मध्वज पुन्हा डौलाने फडकला पाहिजे. स्त्री लेकरांना अभय मिळाला पाहिजे. मंदिरे देवमूर्तींची पुनःप्रतिष्ठापना झाली पाहिजे. हे तुमचे राज्य नाही, हे श्रींचे राज्य आहे असा विश्वास तुम्ही बाळगलात ना की तुमचा अवघा श्वास महाराष्ट्र धर्म होईल. शिवा महाराष्ट्र धर्म म्हणजे प्रभू रामचंद्रांनी आचरलेला पुरुषोत्तम धर्म, कर्मयोगाचा धर्म, विश्वशांतीचा धर्म. महाराष्ट्र राज्य हेच रामराज्य. स्वामी, आम्ही कृतार्थ झालो. रामधर्म पाळण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू, परंतु आपण योग्य दिशा दाखवावी. आता निघण्यापूर्व आपल्या या बाशिष्याचा एवढा घट्ट पूर्ण करा स्वामी. ध्यानात ठेवा, राजकारण एकट्याची निराशरी नाही, ते सहकार्य आणि सत्संकल्प यावर आधारित असते. राजकारणात लोकसंग्रहाची अत्यंतिक गरज असते. लोक कुठल्याही जातीकुळीचे असले तरी त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. त्या महाराष्ट्रात राहणारा तो मराठा, मराठी मातीसाठी प्राणपणाला लावणारा तो मराठा, स्त्री लेकरांचे रक्षण करणारा तो मराठा. या सर्व मराठ्यांची प्रगती होण्यासाठी त्यांचा आपल्या राजावर विश्वास असायला हवा. हाच विश्वास राजांनी कमवायला हवा. यासाठी प्रभू रामचंद्रांवर श्रद्धा, शुद्ध व्यवहार आणि सावधानता राजाने ठेवायला हवी. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण, सर्वांविषयी. काय शोभा, आता तरी बुद्धी का ठेवली? स्वामी, आपल्या अखंड सहवासनांत तरच ही थैली भरेल कदाचित. आपण कृपा करावी.